वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। खूप सारे सजीव बनवलेत परमात्म्याने विश्वामध्ये, करोडो अब्जावधी। पण एवढे जरी सजीव परमात्म्याने बनवलेले असले तरी त्या सर्व सजीवांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी जर कुठला बनवला तर त्याचं नाव माणूस आहे। काय माहिती, पण त्याने अद्भुतच रसायन बनवलंय हो। सुट्टीच्या दिवशी बनवलं का काय काय माहिती हो, त्याचा थांगच लागत नाही। जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं, और तूफानों से टकराए उसे इंसान कहते हैं। त्याने त्याच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर, त्याच्या शारीरिक बळाच्या जोरावर त्याने सगळ्या प्राण्यांवर मात केली। बरं, इतर प्राणी कमी आहेत अशातला अजिबातच भाग नाही। परमात्म्याने इतर सुद्धा जे प्राणी बनवले ते प्राणी आपापल्या पद्धतीने श्रेष्ठ। आणि कीर्तन म्हणजे सर्वांगाचं कान करून ऐकावं लागतं महाराज। कीर्तन फक्त कानाने ऐकण्याचाच विषय नाही, तर डोळ्याने पाहण्याचा पण विषय। सर्वांगाचे कान करणं म्हणजे प्रत्येक अवयवाचा कान बनवायचा आहे। डोळ्याचा पण, मनाचा पण, बुद्धीचा पण। सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकल्यावर मग कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय अंग हरिरूप। छोटी गोष्ट आहे अहो। संसार करायचा म्हटला तरी रात्रीचा दिवस करावा लागतो। नश्वर आहे सगळ्यांना माहिती आहे, उभ्या जगाला माहिती आहे की आजपर्यंत संसार कोणाचा झाला नाही, पुढे कधी होणार नाही। जो कायम अपूर्ण राहतो त्याला संसार म्हणतात, पुढं 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 सरकत राहतो त्याला संसार म्हणतात। तरी संसार सुद्धा नीट करायचा असला तर रात्रीचा दिवस करून काम करावं लागते, तेव्हा संसार नीट होते। जे मिळवल्यानंतर पुन्हा मिळवायचं काही शिल्लकच राहत नाही त्याला आपण ब्रह्मानंद म्हणतोय। तो काय उगीच असं सटर फटर करून जमल का? कामात काम करून जमल? सर्वांगाचे नेमकं आमच्या अपयशाचं कारण काय माहितीये? आमचं कुठंतरी नियोजन चुकलं, आमचं कुठंतरी दुर्लक्ष झालं, तेच आमच्या अपयशाचं कारण आहे। आपण नाही का कधी कधी म्हणतो आम्हाला त्यांनी फसवलं। फसवलं? अरे तू मूर्ख आहे, त्याला ओळखलं नाही। खरं आहे का नाही? पुन्हा आम्ही ओरडत म्हणतो त्यांनी आम्हाला फसवलं, यांनी आम्हाला फसवलं, त्यांनी असं केलं। अरे तुम्ही करत काय होते? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, जगाकडे पाहिलं जग दुःखी दिसलं, म्हटले तुम्हाला दुःखच ना, मी सुखी करतो म्हटले। काय करावं? माऊली म्हटले सुखी व्हायचं, मी सुखी करतो म्हटलं। पण एक गोष्ट मी तुमच्याकडे मागणार आहे। काय? तरी अवधान एक वेळ देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मी तुम्हाला सर्व सुखाचा अधिकारी करतो। अजिबात तुमच्या जीवनात दुःख राहणार नाही। फक्त मी तुमच्याकडे एक गोष्ट मागणार आहे। काय? लक्ष, अवधान, चित्त। माझ्याकडे लक्ष द्या म्हटले, मी तुम्हाला सर्व सुखाचा अधिकारी करतो। ऐकणाऱ्यांना वाटलं काय राव माऊलीने लय सोपी गोष्ट मागितली। ऐकताना सोपी वाटते, करताना लय अवघड आहे। मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर बसलेलो असतो कीर्तनात, पण उद्या काल्याला काय प्रसाद आहे त्याचे टेन्शन असते। त्याच्यात आज एकादशी, गीता जयंती। मन चंचल आहे, एका जागेवरती स्थिर होत नाही। आणि ज्याला मनाची चंचलता थांबवता आली, लक्ष देण्यात जो यशस्वी झाला, कॉन्सन्ट्रेट होण्यात जो यशस्वी झाला, त्याला अपयशाचा सामना नाही करावा लागत, त्याच्या पदरात यशच पडतंय। संसार असू द्या, राजकारण असू द्या, परमार्थ असू द्या, लक्ष।
आज शाळेत जी पोरं पहिल्या 5 मध्ये येतात, काय हो गुरुजी बोलत राहतं तेव्हाच अर्ध पाठ झालेलं राहतं त्यांचं. घरी फक्त हात फिरवायचा राहतो, काय नजर फिरवायची असते, होऊन जात. आणि जे कायम नापास आहे ते गुरुजी बोलत एक आणि हे माग डाबा उचकून खाते. नापास आहे. आई सुद्धा शाळेत नव्हती गेलेली फारशी, पण शाळेत जाताना आपल्या लहान मुलाला सांगायची, बाळा पहिल्या बेंचवर बस बर का. हे प्रत्येक आईने प्रत्येक मुलाला सांगितलंय. हा ऐकते नाही सगळे, तो भाग वेगळा. पण प्रत्येक शाळेत गेलेली नसू द्या, पण तिला माहिती आहे माझं पोरग पहिल्या बेंचवर बसल ना तर गुरुजीच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष राहील, ऐकल ते व्यवस्थित. ती पोरं मोठी होतात. ज्यांना नाही लक्ष देण्यात यश आलं ती मागं राहतात. अहो हे कीर्तन अशी कला आहे महाराज, सर्वांगाचे कान करून ऐकत राहतात. काही माणसं ऐकत राहतात आणि कधी कंबर बांधतात कळत नाही. त्या बुलढाणा परिसरात मी कीर्तनाला जातोय गेली 5 वर्षापासून. तिथं मला एक श्रोता महाराज इतका भारी श्रोता होता की ते बोललं की असं मला दाद द्यायचं, प्रतिसाद द्यायचं. मला लई माझं कीर्तन रांगायचं तिथं, कारण मला पुढून प्रतिसाद भेटायचा. मी छानपैकी तिथं बोलायचो. 5व्या वर्षी कीर्तनाला गेलो आणि ते काय मला दिसेना कीर्तनात. तर मला माहित झालं होतं की आपला तो एक श्रोता आहे बुवा खात्रीचा, तर काय कीर्तनात दिसेना मला. मी म्हटलं अहो ते दर 4 वर्षाला पुढे बसून मान हलवत राहायचे, एकदम भारी ऐकायचे कीर्तन, ते कुठं गेले? टाळकऱ्यांनी मला सांगितलं त्यांचं आज कीर्तन आहे शेजारच्या गावात. ऐकता ऐकता फेटे बांधले लोकांनी, ऐकता ऐकता कमर बांधली, कीर्तनकार झाली. काय झालं? सर्वांगाचे कान करून ते ग्रहण केले. एका वैद्यकीय महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं. सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. पोरांनो, आता काहीच दिवसांमध्ये तुम्ही डॉक्टर होणार आहे म्हटले. आणि डॉक्टर होणं म्हणजे तुम्हाला पैसाही मिळणार आणि प्रतिष्ठा मिळणार. वैद्यकीय क्षेत्र असं आहे महाराज, पाया पडून लोक पैसे देतात. परवा आमच्या मित्रांनी पाय कापून घ्यायचे 15 लाख रुपये दिले. त्याच्या पायाला काहीतरी ते झालं होतं, पसरत चालला होता तो आजार. डॉक्टर म्हणे गुडघ्यातून तोडला तर जगाल बुवा. ते म्हणे तोडा, किती खर्च येईल? 15 लाख. त्याने गुडघ्यातून पाय काढायचे 15 लाख दिले. आणि गर्दीत एखाद्याने नुसतं ब्लेड मारलं तरी आपण म्हणतो गुन्हा दाखल करा. ते प्राचार्य म्हटलं बाबा मानही मिळतोय, लोक पाया पडून म्हणतात काय पैसे लागतील ते, पैसाही मिळतो, काही कमी नाही. पण आपल्या क्षेत्रात जोखीम जास्त आहे म्हटले. आपल्या क्षेत्रामध्ये एखाद्या रुग्णावर जर आपलं दुर्लक्ष झालं आणि आपल्या दुर्लक्षामुळे जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर मीडिया पण आपल्याला सोडत नाही आणि त्या पेशंटचे नातेवाईक हॉस्पिटल फोडल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत कितीतरी हॉस्पिटल नातेवाईकांनी फोडल्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. का? की आमचं पेशंट चांगलं होतं, गेलं कसं काय. त्यामुळं आज पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगणार, बघा ते सलाईन संपलं ना, ते जर नर्सने लवकर बंद नाही केलं बरोबर टायमिंगला तर ते रक्त उलट फिरतं माग, परत ते जातं बॉटलमध्ये द्या. म्हणून त्या वैद्यकीय क्षेत्रात फार लक्ष ठेवावं लागतं. एका एका गोष्टीवर, एका एका हालचालीवर लक्ष ठेवावं लागतं. ते म्हणाले पहिल्याच दिवशी मी तुम्हाला लक्षाचा धडा देणार आहे, शिकून घ्या. पुढं असं एक मेलेलं कुत्रं पडलेलं होतं. 10-15 दिवस झाले असतील मरून, वास सुटला होता त्याच्या अंगातनं, त्याच्या पाणी सुटलेलं होतं. ते शिक्षक विद्यार्थ्यांना म्हटले का रे डॉक्टर व्हायचं आणि सगळ्यांना हा व्हायचंय, मग माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्या शिक्षकाने त्या कुत्र्याच्या नाकात बोट घातलं आणि चाटायला सुरुवात केली. पोरांनी तोंड इतके वाकडे तिकडे केले, काय मूर्ख माणूस आहे, काय करतोय असलं कसं तरी काम. किळस आली सगळ्या पोरांना, पण काय करणार, डोनेशन भरपूर भरलेले होते, उभे राहिली पोरं तशीच. ते शिक्षक हसत हसत म्हणाल, बघितलं ना तुम्ही? पोरं म्हणे बघायचं काय, त्यात दिसतंय दडदडीत दिसतंय, तुम्ही किती मूर्ख आहे. बघितलं ना सगळ्यांनी? हो. मग आता मी जे केलं ते तुम्ही सगळे करा. पोरं म्हटले
म्हटले काय पहिल्याच दिवशी काय परीक्षा, अरे अंगठा मागितला असता तर कापून दिला असता म्हटले, गुरुदक्षिणा. हे काय पहिल्याच दिवशी असलं मागताय? पहिल्याच दिवशी तुम्हाला हे करावंच लागेल म्हटले, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. नाईलाज झाला सगळ्या पोरांचा. सगळ्या पोरांनी तोंड डोळे झाकून, तोंड वाकडं तिकडं करत, वाकाऱ्या काढत कुत्र्याच्या नाकात बोट घातली, चाटायला सुरुवात केली. आणि पोरं बोट चाटत होते तेव्हा ते शिक्षक हसायला लागले. मी म्हटलो होतो ना की आपल्या क्षेत्रामध्ये लक्ष अत्यंत महत्वाचं आहे. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही सगळे नापास झालात. मी कुत्र्याच्या नाकात जे बोट घातलं होतं ते वेगळं होतं आणि चाटत जे होतं ते बोट वेगळं होतं. माझा हात चलाकीचा खेळ तुमच्या लक्षात आला नाही, तुम्ही नापास झालात. इथून पुढचे सगळी वर्ष लक्षात ठेवा, लक्ष अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जर या माणसाने लक्ष दिलं तर हा काय करू शकत नाही. काय याला अशक्य आहे हो? देवाने असला बनवलाय माणूस. सगळा इतिहास पा, एक 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 पाऊल असा पुढे टाकत गेला. खूप सारे प्राणी बनवले, इतर प्राणी कमी आहेत अशातला अजिबात भाग नाही. ते पण आपापल्या पद्धतीने परमात्म्याने चांगलीच बनवली, श्रेष्ठच बनवली. आज जगातलं सर्वात हिंस्त्र प्राणी कुठला तर वाघ आहे. एवढा हिंस्त्र आहे महाराज वाघ. एक 2 महिन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओमध्ये ना हायवेला एक 5-50 माकडं आहे. कोणतरी व्हिडिओ शूटिंग काढली बघा ती. 5-50 माकडांवर एक वाघ हल्ला करतो आणि ती 5-50 माकडं संघटितपणे त्या वाघाला पळवून लावतात. ते जातं, वाघ पळून पण जातं. आणि व्हिडिओ शेअर करत असताना त्या लिहिणाऱ्याने थोडं चुकीचं लिहिलं, मला ते काय आवडलं नाही. त्याने असं लिहिलं होतं की माकडांनी वाघाला पळवून लावलं. माकडांनी वाघाला पळवून लावलं. चुकलं ना ते. लिहिताना असं लिहायला पाहिजे होतं, पुढं 50-60 माकडं हे माहीत असताना सुद्धा वाघाने हल्ला केला असं लिहायला पाहिजे होतं. त्याला कळत नव्हते का पुढं किती माकडं आहे, आपण आता हल्ला करण्याची योग्य वेळ आहे का नाही. पण तो हिंस्त्र आहे, त्याला वाटलं शिकार करायची ते करतंय. त्याच्यापेक्षा मोठा प्राणी एका जास्त प्राणी मोजत बसत नाही. तुम्ही आम्ही बघा, अगोदर एमएच बघतो, एमएच किती आहे, 15 आहे का, मग मिटून घेऊ. काय होतच राहतंय त्याच्यात, काय एवढं. पाहुणे जाऊ द्या पाहुणे जाऊ द्या. माहिती आहे वाढवलं तर पाहुणे आत्ता फोन लावतील, बोलवतील त्यांची माणसं. पण तिची एमएच 14 एमएच 12 असू द्या बरं, घे बाजूला गाडी. तुम्ही आम्ही विचारपूर्वक लढाई करतो. वाघ एवढा हिंस्त्र आहे, त्याच्याकडे विचार नाही, त्याला वाटलं ते शिकार करतंय, अटॅक करतंय वाघ. अहो एवढा हिंस्त्र आहे, एखाद्याने नुसता गाडीच्या मागच्या बाजूला वाघाचं चित्र लावलं ना, चित्र, तर गाडीतल्याला लोक घाबरतात. गाडीत कोल्लं का असे ना, लोक घाबरतात. नको बाबा त्याच्या नको नादी लागायला. त्याच्या गाडीवर वाघाचं चित्र आहे. एवढा जरी हिंस्त्र असला वाघ, तरी माणसाने पहा किती क्रांती केली. तर वाघात 2 प्रकार केले हो माणसाने. परमात्म्याने एकच वाघ बनवला होता, जंगलातला वाघ. जंगलातला वाघ एकमेव परमात्म्याने बनवला. पण माणसाने त्यात 2 प्रकार करून दाखवले. जंगलातला एक वाघ आणि सर्कशीतला एक वाघ. जंगलातला वाघ ही परमात्म्याची निर्मिती आहे आणि सर्कशीतला वाघ हे माणसाचं कौशल्य आहे, तो माणसाचा विजय आहे. आज प्राणी संग्रहालयामध्ये आपण जर गेलो तर वाघ पाहायला आपल्याला 5-50 रुपये भरावे लागतात. आणि आज मध्ये जाऊन आपण वाघ पाहतो, पिंजऱ्यात कैद करून ठेवलेला आहे. ते 5-50 रुपये वाघाला नाही जात, माणसाला जातात. म्हणजे हिंस्त्र वाघाच्या जीवावर सुद्धा 2 पैसे कसे कमवायचे माणसाकडून शिकायचं. सर्कस मध्ये रिंग मास्टरने बेल्ट आपटला की म्हणेल तशा हालचाली वाघ करतो. हे माणसाचं यशच आहे, ही माणसाची प्रगती आहे, माणसाची क्रांती आहे. जगातलं सर्वात अवाढव्य प्राणी आहे हत्ती. केवढा हत्तीचं शरीर आहे, किती माणसं एकत्रित केले भाऊ म्हणजे एक हत्ती होईल. अहो हत्तीच्या पायाखाली एखादं जर सापडलं ना, डॉक्टर टेन्शन मध्ये येईल. पोस्टमार्टम करायचं तर काय करायचं बा, एवढं हत्तीचं शरीर आहे.
पण पहा तुम्ही 6 महिने अगोदर कार्यकर्ते हत्तीवाल्याला फोन करतात, आम्हाला 6 महिन्याने हत्ती लागणारे, कशाला? दादांची मिरवणूक काढायची. अरे दादाचं वजन किती, हत्तीचं वजन किती? पण त्या हत्तीच्या सुद्धा पाठाडावर जाऊन बसण्याची दानत कोणात येते? ती माणसात आहे. अंकुशाचा वापर केला आणि हत्तीवर जाऊन बसला माणूस. छोट्या गोष्टी नाही आहेत. जगातलं सर्वात विषारी प्राणी आहे साप. असे काही सर्प आहेत अण्णा की जर दंश झालं तर काही सेकंदात माणूस मरतो. आमच्या लहानपणी जर कुठं साप निघाला ना तर अंगावर काटा यायचा. जवळ कोणाची जायची हिंमत व्हायची नाही. सगळ्या भावकीला हाका मारायचे, ओ आमच्या घरी साप निघाला, आमच्या घरी साप निघाला. मग सगळे भाऊ बंद 10-10 फूट लांब काठ्या, त्या सापाच्या जवळ जायची कोणाची हिंमत नाही व्हायची. 10-10 फूट काठ्या घेऊन यायचे, मग ते रिंगण करायचं, मग तो साप हुडकायचा आणि मग त्याला तिथंच मारायचा. का? त्याच्या जवळ जायची हिंमत नव्हती, मारून टाकायचे सापाला. आणि मेल्यावर सुद्धा चाचपून पाहिजे जिवंत आहे का काय. मला चांगलं आठवतंय. गेला काळ, माणूस एक 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 पाऊल पुढे टाकत गेला. 2023 मध्ये सापाला इज्जत राहिली का? सोशल मीडिया पाहून 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 पोरं एवढी स्वाकावली. आता कुठेही साप निघाला का लहान लहान पोरं म्हणतात पकडू का? बारीक बारीक. काय झालं? सगळ्यांच्या लक्षात आलं की बाबा त्याचा फक्त दात विषारी आहे. तेवढ्या दाताचा जर दंश होऊ दिला नाही तर सापाची बाधा आपल्याला होऊ शकत नाही. अहो आता साप निघाला ना, लोक म्हणतात ते शेलारांचं पोरग पकडतं ना रे साप. माणसं गोळा करायचे नाही, भाऊ बांधवांना हाका मारायचे नाही. त्याला एक फोन लावला ना, वाटकुळं राहतं, स्प्लेंडर गाडी घेऊन येतं, एक पिशवी घेऊन येतं, एक काठी घेऊन येतं. कुठे कुठे म्हणते साप, कुठे साप कुठे? अहो एकटं जातंय साप पिशवीत भरीत आणि जातं घेऊन साप सोडायला जंगलात. काय झालं? पूर्वीचे माणसं जमा करावी लागत होते, आज एक पोरग जाते साप पकडून पिशवीत भरून घेऊन जाते. ही माणसाची क्रांतीच आहे ना, हे माणसाचं यश आहे. त्याने प्राण्यांवर मात केली. बरं जाऊ द्या, निसर्ग तर बापे नाव सगळ्यांचं. निसर्गाच्या पुढे कोण आहे मला सांगा? शेवटी सगळं त्याच्या हातात आहे. पण निसर्गावर सुद्धा माणसाने मात करावी. दादा पूर्वी जर एखाद्या नदीला पूर आला, 8 जुना काळ, नदीला जर पूर आला महाराज तर गावाच्या गावं वाहून जायची, प्राणी वाहून जायची, धनधान्य वाहून जायचं, माणसं वाहून जायची, लहान लेकरं वाहून जायची. माणसाच्या लक्षात आलं नदीला पूर आला की माणसं वाहून जातात. तो हवामानाचा अभ्यास करू लागला. आज एखाद्या नदीला जर पूर येणार असेल तर हवामान खातं 15 दिवस आधी सांगतं त्या नदीला पूर येणार आहे, त्या नदीकाठची गावं मोकळी करा. नाही हवामान खात्याला कळलं तरी मराठवाड्यातल्या पंजाबराव टाकाला कळतच. आज शेतकऱ्यांच्या पोरांनी बाकी काही सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल, पण पंजाबराव टाक प्रत्येकाने सबस्क्राईब केलाय. खत टाकायचंय, पंजाबराव काय म्हणते. पेरणी करायची, पंजाबराव काय म्हणते. पावडरी फवारायचंय, पंजाबराव काय म्हणते. अहो शेतकऱ्यांच्या पोरांनी सबस्क्राईब केले. सोडून द्या. परवा एक ब्राह्मण काका आहे माझे मित्र, ते मला म्हटले महाराज पूर्वी जर लोक आमच्याकडे लग्नाची तिथी काढायला आले ना, आम्ही फक्त पंचांग पाहायचो, तारीख सांगायचो. आता फक्त पंचांग नाही पाहत, पंजाबराव डक त्या दिवशी काय म्हणते ते पाहतो. का? बऱ्याचदा दिवस शुभ असतो पण वातावरण चांगलं नसतं ना, म्हणून लग्नातले मंडप उडून गेलेले तुम्ही आम्ही पाहिले का नाही पाहिले? पाहिले ना. दिवस शुभ होता, वातावरण नव्हतं चांगलं. हे माणसाने केलेली क्रांती आहे. त्याला हवामानाचा अंदाज बांधता यायला लागला. काय पंजाबराव डक काय आकाशातून पडलेला माणूस नाही, तुमच्या आमच्या सारखाच जन्माला आलेला आहे. पण त्या माणसात गुणवत्ता आहे. त्या जर विकसित केल्या, त्याच्या शक्तीला जर चालना देत गेला तर करू शकतो. पूर्वी दुष्काळ जर पडला ना, दुष्काळ पडला या भीतीने माणसं मारायची. ती काय सेंटेड आहे का? ती अगरबत्ती का काय? त्यात धूप आहे काय? वाचता आहे ना, तिकडं चाललंय वाटतं. ब्रँडेड आहे, ब्रँडेड. पलीकडे चाललाय तो. तुम्हाला येतोय का? येतो? सर्दी झाली वाटतं मला. मग पूर्वी दुष्काळ पडला ना, दुष्काळ पडला या भीतीनेच माणसं मारायची. जशी कोरोनाच्या काळामध्ये रोगाने जास्त माणसं नाही मेली, घाबरून जास्त मेली माणसं, तसं दुष्काळ पडला बा आता खायला प्यायला काय. आणि वरती महाराज तुकाराम महाराजांचे स्वतःचा अनुभव आहे.
दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तुकाराम महाराज स्वतः म्हणताय की जे दुष्काळ 400 वर्षापूर्वीचा काळ आहे, दुष्काळ पडला म्हटले, अन्नधान्यच संपलं, खायला काही भेटलं नाही म्हटले. एक बायको माझी अक्षरशः अन्न पाण्या वाचून मेली. म्हणजे काय दुष्काळ असेल. 1972चा सुद्धा दुष्काळ ज्येष्ठांना आठवतो, त्यांच्या आजही अंगावर काटा येतो की आम्ही कसे दिवस काढले आम्हाला माहिती. गेला काळ, बदलत 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 गेला. आता खरं सांगायचं 2023 मध्ये पाहिजे तसा पाऊस आहे का? अवकाळी आहे पिकांच्या नासाड्या करायला, पण जेव्हा पडायला पाहिजे होता तेव्हा पाऊस पडला. पण कोणाच्या चेहऱ्यावर टेन्शन तरी आहे का? आहे टेन्शन बा, पाऊस नाही बा यंदा झालेला पाहिजे तसं. अहो उलट यंदा यांनी धोंडे इतके जोरात घातले ना, कोणी जावयाला फोन करून सांगितलं नाही बा जावई बापू समजून घ्या यंदा पाऊस नाही. उलट आम्हाला म्हटल्या 3 वर्षांनी एकदाच येतो महाराज, काही नका सांगू. जोरात धोंडा. काय कारण बरं? त्याचं एकमेव कारण असं आहे की माणसाच्या लक्षात आलं बाबा आता नाही एखाद्या वर्षी पडला, पुढच्या वर्षी पडाल, त्याच्या पुढच्या वर्षी किमान 4-5 वर्ष तग धरून राहू. एवढं धान्य आमच्याकडे साठलेलं आहे, एवढं धन आम्ही डेव्हलप करून ठेवलेलं आहे, एवढी संपत्ती व्यवस्था सगळ्या, आणि समजा संपलंच आमच्याकडचं सगळं तरी प्रत्येकाला खात्री आहे आनंदाचा शिदा घरोघरी पोहोचणार आहे. आता कोविडच्या काळात पोहोचला, दिवाळीत पोहोचला, मग आता दुष्काळ पडल्यावर पोहोचणारच आहे ना. मला माणसाचं यश आहे, त्याने सरकार उभं केलं त्याच्या रक्षणासाठी, त्याने प्रशासन उभं केलं त्याच्या रक्षणासाठी. अहो हा प्राण्यांवर मात करतो, हा निसर्गावर मात करतो. दादांनो, या माणसाने जर मनावर घेतलं ना, हा परिस्थितीवर सुद्धा मात करतो. तुम्ही आम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय. काही माणसं गरिबीत जन्माला येतात तो, पण आयुष्य नावाच्या शस्त्राचा असा वापर करतात पुढच्या 7 पिढ्यांची सोय करून जातात. आम्हाला सांगायला होतं ते रस्त्यावर झोपत होते, पण आता आग लावली तर पुढचे 7 दिवस विझणार नाही एवढं कमवून ठेवलंय. मी नेहमी माझ्या तरुण भावंडांना सांगतो, बाबा आपण गरिबीत जन्माला आलो यात आपली चूक नाही. आलो बाबा जन्माला, आता काय करणार, पण मरताना पण आपण गरीबच असू तर 100% चूक आपलीच आहे की आम्हाला आयुष्य दिलं होतं, आम्हाला आमची परिस्थिती बदलावता नाही आली, ते अपयश आपण स्वीकारलं पाहिजे की आम्ही कुठंतरी कमी पडलो. दादा, आपण जन्माला आलो तेव्हा बारशाला किती माणसं असावी आपल्या हातात नाहीये. ते बाळ म्हणतं का मामाला फोन केला का ग, आत्याला केला का, मावशीला केला का? नाही ते म्हणू शकत. तुमच्या आमच्या बारशाला किती माणसं असावेत हे तुमच्या आमच्या हातात नाही, पण आपल्या मैतीला किती समाज असावा हे तुमच्या आमच्या हातात आहे. मला अभिमान वाटतो महाराज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा मुंबईत जागा पुरली नाही हो. ऐतिहासिक अशा स्वरूपाचा तो अंत्यविधी व्हावा. काय एखादा माणूस आयुष्यात माणसं कमवून ठेवत, माणूस बदलू शकतो. अहो त्या मुंबईतच 1 फुटपाथवर झोपायचं, फुटपाथवर रात्री फुटपाथवर झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर दुसऱ्याच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचं आणि मिळेल तो पगार घ्यायचा आणि त्यात उपजीविका चालवायची. विचार त्या व्यक्तिमत्वाने केला. याला जर जीवन म्हणत असतील तर माझ्या पुढच्या पिढ्यांना मी असं जीवन देऊ का, असं आयुष्य देऊ का? नाही, मला परिस्थिती बदलवून दाखवली पाहिजे. दुसऱ्याच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरता भरता त्या व्यक्तिमत्वानं आपल्या बुद्धीचा वापर केला, शारीरिक बळाचा वापर केला आणि भारताची अर्थक्रांती घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा धीरूभाई अंबानींचा जन्म झाला. आज अनेकांना असं वाटत असेल अंबानींना काय कमी. अरे अंबानी, धीरूभाई अंबानी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नव्हते माणसं ती. आणि आज जी समाजात यशस्वी माणसं आहे, मोठी माणसं आहे, त्यांचा जर आपण इतिहास पाहिला ना तर बिचारे स्ट्रगल करतच आलेले, परिस्थितीवर मात करतच आले. सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जे आले ना त्यांनी बऱ्याचदा जमिनी विकलेल्याच आहे, घेतलेल्या नाहीये. आम्हाला काय कमी आहे? पण जे दुसऱ्याचे शेत करीत होते ना त्यांनी दुःख पाहिलं, कष्ट पाहिलं, परिस्थिती बदलावल्या. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील. 100त एखादा श्रीमंत राहतो की ज्याची पिढ्यानुपिढ्या श्रीमंती साबूत आहे, टिकून आहे, की पुढच्या पिढीने ती टिकवली वाढवली, त्याच्या पुढच्या पिढीने टिकवली वाढवली. नाही तर नुसतं म्हणायलाच आमचा आजा 100 एकराचा मालक होता, तुम्हाला किती आहे? 5 एकर. पुढच्या पिढ्यांनी घालवली.
सांगण्यापुरतं राहिलं. पण धीरूभाई अंबानींसारखं व्यक्तिमत्व कमवून दाखवलं, महाराज परिस्थिती बदलवून दाखवली आणि अनेक तरुणांना संधी देण्याचं काम केलं. मी परवा अमिताभ बच्चन साहेबांचा एक व्हिडिओ बघत होतो एका कार्यक्रमातलाच. त्यांनी धीरूभाईंच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला की काय धीरूभाईंचं काय दृष्टिकोन होता, काय विचार होते. अमिताभ बच्चन साहेब म्हटले की मी स्टार तर होतो, उभ्या जगाला माहित होता अमिताभ बच्चन, पण एका कंपनीमध्ये मी गुंतवणूक करत होतो, एक कंपनी उभी करीत होतो. ती कंपनी उभी करण्यामध्ये मला अपयश आलं. ती कंपनी तो उभी राहिली नाही, उलट माझं दिवाळं निघालं. पार घर सुद्धा बँक आता त्याला लॉक ठोकल, घरावर सुद्धा ताबा करल अशी परिस्थिती झाली. काही शिल्लक राहिलं नाही. धीरूभाईंना ती गोष्ट कळाली की राव ते पोरग चांगला अभिनय करणार आहे, प्रामाणिक आहे, सज्जन आहे. त्यांचा जो मुकेश अंबानी नावाचा मुलगा आहे, धीरूभाईंनी सांगितलं मुकेश, त्या अमिताभची परिस्थिती सध्या काळ त्याचा बरोबर नाही चाललेला, त्याला काही पैसे पाहिजे असतील तर आपल्याला द्यायचे स्वतःहून. तुमची आमची टेंडन्सी अशी असते, करू मदत पण फोन तर येऊ द्या. तुमचा आमचा इगो आधी आमच्या अहंकाराला खत पाणी घालावं लागतं, मग आम्ही ठरवतो मदत करायची का नाही. मित्र त्याला म्हणतात ज्याला कळालं माझा मित्र दुःखात आहे, त्याला फोनची वाट नाही बघत, तो दुःखात आहे निघाला. मी नेहमी माझ्या तरुणांना भावंडांना सांगतो, बाबा आपल्याला इथून पुढच्या काळात मैत्री जर जोपासायची असेल ना, तर मित्राला एक शब्द द्या, दादा तू जेव्हा सुखात राहशील ना तेव्हा तुझ्या मागे आम्ही उभे राहू. तुझ्या पुढे नाही तोंड काढणार, आधी आम्ही दिसू दे. तू जेव्हा सुखात राहशील तेव्हा तुझ्या मागं आम्ही उभे राहू, पण दादा तू जेव्हा दुःखात राहशील ना तेव्हा तुझ्या पुढे आम्ही उभे असणार आहे. आधी आमच्या छातीवर वार घेणार आणि मग तुझ्यापर्यंत पोहोचणार. कशी मैत्री तुटती मला सांगा. आज सुख के सब साथीन दुःख में न कोई अशी परिस्थिती झाली. वार चालणारे मित्र पाहिजे. धीरूभाई स्वतःहून मुकेश अंबानींना म्हणाले की त्याला आता मदत कर, त्याचा काळ विचित्र चाललाय, आता त्याला पैसे दे, त्याला सावरलं पाहिजे. मुकेश अंबानी निरोप घेऊन गेले अमिताभ बच्चन साहेबांकडे. म्हणाले बाबा असं म्हणाले की काय पैसे लागतील तेवढे देतो. अमिताभ बच्चन साहेब म्हणाले की त्यावेळी धीरूभाई अंबानी एवढे पैसे द्यायला तयार होते की माझे सगळे प्रॉब्लेम सुटले असते, माझ्याकडे शिल्लक भांडवल राहिलं असतं. एवढे पैसे त्यावेळी धीरूभाई मला देत होते. मी सगळ्या अडचणीतून बाहेर येऊन माझ्याकडे भांडवल शिल्लक राहिलं असतं. पण बच्चन साहेब स्वाभिमानी म्हणाले नाही, मला आता गरज नाही, माझं काम चाललेलं आहे. गेला काळ बदलला. परत बच्चन साहेबांना काम मिळायला सुरुवात झाली. पुन्हा वाईट दिवस गेले. पुन्हा बच्चन साहेब वेल सेटल झाले. गेला काळ निघून. धीरूभाईंच्या घरी एक पार्टी होती आणि त्या पार्टीला जगभरातले उद्योगपती आलेले होते, स्टेजवर बसलेले होते. धीरूभाई पण बसलेले होते आणि बाकी सगळी मंडळी पुढं बसलेली होती. अमिताभ बच्चन त्या कार्यक्रमामध्ये गेले तेव्हा धीरूभाईंनी त्यांना स्टेजवर बोलून घेतलं आणि म्हटले माझ्या शेजारी बस. बच्चन साहेब म्हटले एवढी सगळी मोठी माणसं मी खाली बसतो. तेव्हा धीरूभाई त्यांच्या शेजारच्या उद्योगपतीच्या कानात म्हटले ये जो लड़का है ना ये गिर गया था, मैंने इसे मदद करने का वादा भी किया था, लेकिन इसने मेरी मदद नहीं ली. ये फिर से अपने पैरों पर खड़ा रहा, मैं इसकी इज्जत करता हूं. मला अभिमान वाटतो म्हटलायचं की याने मदत नाही घेतली, याने कर्तृत्व करून दाखवलं, पुन्हा त्याच्या पायावर उभा राहिला, मी त्याची इज्जत करतो. का स्ट्रगल धीरूभाईंनी पण पाहिलं होतं आणि स्ट्रगल बच्चन साहेबांनी पाहिलेलं होतं. एक कष्टाळू माणूस दुसऱ्या कष्टाळू माणसाची किंमत करतोच महाराज. आणि परिस्थिती बदलवण्याचं सर्वात मोठं आज आमच्या तरुणांमध्ये जर झालंय काय, तर परिस्थितीचं भांडवल जास्त करायला लागलो आपण. की आमची परिस्थितीच अशी आहे, आम्हाला हेच नाही, आम्हाला तेच नाही, असंच नाही, तसंच नाही. अरे परिस्थितीचं भांडवल करून तर मग आज जग पुढे गेलंच नसतं. जे परिस्थितीचं भांडवल करतात ना ते कायर असतात आणि जे परिस्थितीवर मात करताना ते पुरुषार्थवादी असतात. त्यात खरा पुरुषार्थ आहे. अनुकूल असताना आम्ही काहीतरी चांगलं करू, कुणी करल. प्रतिकूल असताना आम्ही काहीतरी चांगलं करू.
परवा मी बीड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला होतो. एक 18 वर्षांचा मुलगा तिथं दारुडा झालाय, बेवडा झालाय, रात्रंदिवस दारूच पिलेला असतो. ती आई मला म्हणाली, महाराज तुम्ही 5 वर्ष झाले गावामध्ये येत आहे, त्या माझ्या पोराला समजून सांगा, रात्रंदिवस पितोय, आमचं ऐकत नाही. मी गेलो, त्याला जवळ बसून घेतला, म्हटलं का रे एवढा पितो, रात्रंदिवस दारू पितोय, म्हटलं लाज नाही वाटत? अरे पराक्रम करण्याचा खरा काळ जर कोणता आहे तर तारुण्यात आहे. तारुण्यात तुम्ही जे पेरणार आहे ते पूर्ण भविष्यात आपल्याला उगवणार आहे, त्याचा आउटपुट भविष्य काळात भेटणार आहे. तारुण्य म्हणजे कष्ट करण्याचा काळ आहे, झोपा काढण्याचा काळच नाही आहे. आणि ज्यांनी तारुण्यात योग्य कष्ट केले त्यांचं उत्तर आयुष्य सुखात आहे. बघा गावात आहे ना, काही लोकांच्या अकाउंटला काहीच न काम करता महिन्याला 30, 35, 40, 50 हजार रुपये येतात. आम्ही त्याला पेन्शन म्हणतो, पेन्शन. आणि पुन्हा गावातली जी चांडाळ चौकडी असते ना, ती पुन्हा काय म्हणते माहितीये का, त्याला काय कमी आहे, त्याला येतंय पेन्शन. अरे येतंय पेन्शन, फुकट येतंय का ते? आयुष्यातला तारुण्याचा काळ त्याने पावसात पाऊस पाहिला नाही, उन्हात ऊन पाहिलं नाही, हिवाळ्यात थंडी पाहिली नाही. सकाळच्या 6च्या गाडीने कामाला जातो, आता कधी तक्रार नाही केली की आज पाऊस आहे मी येत नाही, आज लय थंडी आहे मी झोपलो, आज लय ऊन लागतंय मला आराम करू द्या. त्याने तारुण्यामध्ये कष्ट केले, काबाड कष्ट केले, जेव्हा आपण झोपा काढत होतो, आणि त्याचा परिणाम आज त्याला पेन्शन येतंय. ते कष्टाचंच फळ आहे, त्याचे कर्तृत्व आहे त्यामागे, त्याने घेतलेले कष्ट आहे. तारुण्यात पेरलं पाहिजे, तारुण्यात पळालं पाहिजे, तारुण्यात धावलं पाहिजे. मला परवा एकाने विचारलं, तुम्ही ड्रायव्हर का ठेवत नाही? म्हटलं लोकांना परवडलो पाहिजे ना, मी तुम्हीच गाडी चालवता, हा चालवितो, तुम्ही स्विफ्ट का वापरता? अरे परवडली पाहिजे ना गाडी पण आमची लोकांना. मी उद्या BMW आणील, परवडेल का लोकांना? आता काय लागतं BMW आणायला? 2-4 चेक आणि IT रिटर्न, जा घेऊन भरा हप्ते. मी एका वाक्यात उत्तर दिलं, मला पार्लेजी व्हायचंय, पार्लेजी. गरीबाला परवडला पाहिजे आणि श्रीमंताने आवडीने खाल्ला पाहिजे. मार्केटमध्ये भरपूर बिस्किट आहे पण गरीबाला परवडत नाही, श्रीमंतच खातात. पण पार्लेजी बिस्किट असं आहे दादा, टपरीवर पण भेटतं आणि 5 स्टार मधले लोक म्हणतात पार्लेजी भेटेल का? कर्तृत्व करण्याचा काळ आहे, धावण्याचा काळ आहे, सेवा करण्याचा काळ आहे. आज सेवा केली तर उद्या चंदनपुरी गाव म्हणाल, अरे संग्राम बापू आला होता आमच्याकडे पण 15,000 घेतले बा, मग कमीच आहे ना. माझं सरपंचाचं काय बोलणं झालंय माझ्या ध्यानात नाही बरं का, सरपंच तेच गृहीत धरील. चांगली टीम आहे सगळी. मला अभिमान फार वाटला की चंदनपुरी गावामध्ये जेव्हापासून तरुण सक्रिय झाले तेव्हापासून गाव सुजलाम सुफलाम झाले. गावातला सप्ताह पण मोठा झालाय, गावात योजना पण भरपूर मंजूर होत आहेत आणि गावातल्या प्रत्येक हालचालीवर या तरुण पिढीचं लक्ष आहे. तरुणांनी योग्य वयात जबाबदारी घेतली आणि त्याचं चित्र पण आपल्याला गावामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला भेटतंय. बरं, तरुणांचं कौतुक करतील यात नवल नाही. आता एका घरी मी चहा पानाला गेलो होतो, तिथल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वानं सांगितलं की अगोदर आम्ही सप्ताहाचा कारभार पाहत होतो, पण जेव्हापासून या पोरांनी जबाबदारी घेतली आम्हाला पण अभिमान वाटतोय, पोरं चांगलं काम करताय. मला मोठ्यांची शाबासकी भेटली, याच्यापेक्षा मोठं यश काय असते? नाही तर बऱ्याचदा पराभव झाल्यावर पण लोक म्हणतात मी पैसे वाटण्यात कमी पडलो. अरे बाबा झाला ना, कधीतरी म्हणा प्रतिस्पर्धी चांगला आहे, नाही तेवढे 2-4 घरं कव्हर झाले असते ना तर आपणच होतो, पण ते तेवढे झाले नाही कव्हर, अपयश आहे. परिस्थिती सुद्धा माणूस बदलवू शकतो आणि आता पुढे जातो, परिस्थितीवर मात करू शकतो माणूस. मायबापांनो आता पुढे जातो.
हा इतर प्राण्यांवर मात करील, निसर्गावर मात करील, परिस्थितीवर मात करील, गरीब होता श्रीमंत होईल कोण विचारत नव्हतं, प्रसिद्ध होईल, ताकद नव्हती अंगात, बलवान होईल, परिस्थितीवर मात करील, झालं. पण संत त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, जन्माला जरी माणूस म्हणून आलेला असला बाबा, तरी तू जर वज्रमुठ बांधली मनावर जर घेतलं ना, तर माणूस म्हणून जरी जन्माला आलेला असला तरी मारताना तुला देव होऊन जाता येतं. हे माणसाला फक्त शक्य, हे माणसाला शक्य आहे ना. तुम्ही बघा गावात एखादं कुत्र जन्माला आलं, लहानपणी काय कुत्रचे, थोडं मोठं झालं तरी कुत्रचे, अजून म्हातारं झालं तरी कुत्रचे. लहानपणी हाडच म्हणत होते, मोठं झालं तरी हाडच म्हणतात. म्हातारं झाल्यावर कोण म्हणतंय का जाऊ दे आता ते म्हातारं झालं हाड नका म्हणून. उलट म्हातारं डाचलं हाड, थोडं लहान असलं तरी बरं वाटत, जवळ घ्यावं वाटत. म्हातारं झाल्यावर तर जास्त उचकावून लावलं जातं, हाड म्हणतात. मरेपर्यंत कुत्र राहतं कुत्र. पण बघा माणूस जन्माला येतं तेव्हा बाळ आहे, नंतर तरुण आहे, ठरवलं तर सरपंच आहे, ठरवलं तर ग्रामपंचायत सदस्य आहे, ठरवलं तर आमदार आहे, ठरवलं तर प्रसिद्ध उद्योगपती आहे, ठरवलं तर प्रसिद्ध बागायतदार आहे, ठरवलं तर महाराज पण आहे, आणि झालंच पुरुषार्थच करून दाखवला तर संत पण आहे. कोण ज्ञानेश्वर महाराज आकाशातून पडले का, तुकाराम महाराज समुद्रातून बाहेर आले का? नाही हो. तुमच्या आमच्यासारखे 9 महिने 9 दिवसांचा गर्भवास भोगूनही माणसं बाहेर आली. तुमच्या आमच्यासारखंच जीवन मिळालं. पण देव पहावयासी गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेलो. अहो देवाच्या शोधात निघालेली माणसं या भूतालावर देव झाली. हे याची देही याची डोळा तुम्ही आम्ही पाहिलंय ना, की देवाच्या शोधात निघाली होती. पण कधी म्हणून तुम्हाला आम्हाला मग म्हणावं लागतं देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रति. तुम्हाला आम्हाला सांगावं लागतं आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. अहो आयुष्यभर जर याने कष्ट उपासले, योग्य मार्गाने वाटचाल केली, तर जन्माला जरी माणूस म्हणून आलेला असला तरी सच्चिदानंद होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि अशी माणसं भूतालावर असतात तोपर्यंत लोकोपयोगी असतात, पण गेल्यावर सुद्धा पुढच्या पिढीला आदर्श राहतात. तुम्हाला आम्हाला म्हणावं लागतं गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. एवढा सामर्थ्याने भरलेला माणूस आहे की जन्माला माणूस म्हणून आला, जाताना देव होऊ शकतो, क्रांती घडवून जाऊ शकतो. मग एवढं सगळं सामर्थ्य माणसामध्ये, तरी काही माणसं यशस्वी होतात आणि काही माणसांना पराभवाचा सामना करावा लागतो. याचं कारण तरी काय?
मी माझं मनाचं काही सांगणार नाही, संत जे बोलले ते सांगतो. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले याच्यात सामर्थ्य भरपूर आहे. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. याचा निश्चय मजबूत असला, सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि पूर्ण करी सर्व मनोरथ. याच्या मागे परमात्मा उभा राहतो. याने जर वज्रमुठ बांधली तर याला अशक्य काय नाही. मग का काही यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात? तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर इतकं गोड दिलं ज्याच्याकडे आपलं लक्षच नाही. पतन उद्धार संघाचा महिमा. आणि परत प्रमाण सांगतो, पतन उद्धार संघाचा महिमा आणि त्याजावे अधमा संत सेवी. तुकाराम महाराज म्हटले यशस्वी होणं आणि अयशस्वी होणं फक्त संगत कारणीभूत आहे म्हटले. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सज्जनांच्या संगतीत राहा आणि वाटोळ करून घ्यायचं असेल दुर्जनांच्या संगतीत राहा. बस आजपर्यंत ही गोष्ट इतकी महत्वाची पण त्याकडे लक्षच नाही, कोणाचंच लक्ष नाही. अहो तुमचं आमचं सगळ्यांचं जे जीवन घडतं ना ते संगतीनेच घडतंय आणि संगतीनेच बिघडतंय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची संगत लाभली, या देशाला शरदराव पवार भेटले. मी नेहमी म्हणतोय की शरद पवार होण्यासाठी यशवंतराव चव्हाणांची सेवा करावी लागते. पुढे जाऊन सांगतो, आज जगात प्रसिद्ध पंतप्रधान आहे सन्माननीय नरेंद्रभाई मोदी. कुणाला पण नरेंद्रभाई मोदीजींचा यावा वाटतो. मोदीजी मोदीजी मोदीजी. विरोधकाला पण आवडावा असं नेतृत्व आहे महाराज. विरोधकाला आवडावं. मला परवा एक जण म्हणत होतं की महाराज तुम्ही किती वर्ष झाले सांगताय मोदीजी चांगले, मोदीजी चांगले, मोदीजी चांगले, मोदीजी चांगले. म्हटलं हा सांगतोय. म्हणे पुढं पण सांगणार का? म्हटलं हा सांगणार, आता तर जास्त सांगणार. म्हटलं का? तो म्हटलं का? म्हटलं स्वतः अजितदादा पवार म्हटले देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. मग शेवटी संग्राम बापू तर कालचा पोरगा आहे हो. अजितदादा दादा आहे, महाराष्ट्राचा दादा. महाराष्ट्राचा दादा सुद्धा अभिमानानं म्हटला, मीडिया समोर म्हटला दादा की देश जर टिकावा असं वाटत असेल ना, हा देश महासत्ता व्हावा, या देशाचं भवितव्य उज्ज्वल व्हावं तर नरेंद्र मोदीजींशिवाय पर्याय नाही. आता संग्राम बापू जास्त वराडणार. आता अजून मला त्याला कुस्ती भेटली ना, ताकद भेटली आता. पण सांगू पोरांनो, आज नरेंद्र मोदीजी सगळ्यांना आवडताय, पण नरेंद्र मोदी होण्यासाठी सुद्धा ना लालकृष्ण अडवाणींच्या पुढे माईक धरावा लागतो हातात. माईक आहे असा हातात आणि भोंगा आहे. फोटो जर नसल तर मी तुम्हाला पाठवतो, मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. असा माईक आहे धरलेला आणि मोदीजींनी ना तो कर्णा असा हातात धरलेला आहे त्यांच्या. तिथून सुरुवात आहे, ती संगत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केलेली सेवा आहे. तेव्हा आज जगातला प्रसिद्ध पंतप्रधान आहे. तुमचं आमचं त्याकडे लक्ष नसतं. तुम्ही आम्ही यशस्वी झाल्यावरच माणसाला पाहायला सुरुवात करतो, अरे तो कुठून आलाय. आणि जे बेवडं झालंय ना गावात त्याला सुद्धा कारणीभूत कोणीतरी बेवडाच भेटला होता. माऊल्यांनो, कधी तुम्ही असा अभ्यास केला का? जन्मालाच येताना तंबाखूची पुडी त्याच्या मांडीत होती. वाचलं कधी कुठं असं? अहो सगळे आईचं दूध पेत पेत मोठी झाली, पण नंतर त्यांना बेवडे भेटले. ते प्यायचे आणि हे कुरडाया खायचे, ते प्यायचे आणि हे शेंगदाणे खायचे, ते प्यायचे आणि हे फुटाणे खायचे. फुटाणे खाता खाता पोरं बेवडे झाले का नाही झाले? मी सांगतोय की अरे एका पिढीने फक्त तंबाखू गुटखा दारू सोडावी, पुढच्या पिढीला माहीतच होणार नाही प्रकार काय. आज लहान लहान पोराला आजोबा दुकानात तंबाखूची पुडी आणायला लावतात का नाही रे? जोरात सांगा ना. घाबरले. अहो ज्या वयात पोरांच्या हातात पुस्तकं दिले पाहिजे, पाट्या दिल्या पाहिजे, दिले तो फुलं दिले पाहिजे, त्या वयात काही म्हातारे म्हणतात जा रे तंबाखूची पुडी आण, तुला रुपयाचा लॉलीपॉप आण. ते लॉलीपॉप तर आणतच, पण येता येता म्हणते राव हे पण ट्राय केलं पाहिजे काहीतरी. आणि ते आल्यावर आजाला म्हणतं पण बाबा मला द्या ना थोडी. बाबा म्हणते नाही ते मोठ्या लोकांचं औषध आहे.
ते लहानपणीपासून एकच स्वप्न पाहतं, मोठं झाल्यावर औषध घ्यायचं. झाली का नाही मला सांगा? बेवडे झाली, दारुडे झाली, तंबाखू झाली. बरं पूर्वी एक लाज होती बरं का, व्यसनाच्या बाबतीत एक लाज होती. बाप खायचा पोराला माहित होऊ द्यायचा नाही, बाप प्यायचा पोराला माहित होऊ द्यायचा नाही, जास्त कळू द्यायचं नाही, पोरं सुद्धा घाबरायची. आता परवा तर ऐकलं एका गावात बाप लेकाची नागिन प्रसिद्ध आहे म्हणे वरातीत. बाप लेकाची नागिन. बर नागिन असा डान्स आहे प्याल्याशिवाय नीट जमतच नाही, तेव्हा सगळे दाद देत आहे. प्रसिद्ध आहे त्या गावात बाप लेकाची नागिन प्रसिद्ध आहे म्हटले. म्हणजे काय लाज सुटल्या, आता व्यसन फॅशन झाली. सून सासूला म्हणते पुढे आहे का तुमची? इकडं तुमच्याकडे मिस्त्री नावाचा प्रकार आहे का? म्हणजे ते चुली पुढे बसून लावावं लागते, तिथं थुकावं लागत. आहे का तो प्रकार? अहो मिस्त्री लावून लावून काहींचे दात असे झाले, म्हातारी जर अंधारात हसले ना भूते का काय असं वाटत. खरंच ना. मला जर मिस्त्री लावलेल्या बाईने काही दूध चहा कॉफी आणलं ना, मी डायरेक्ट सांगतो त्याग केलाय, फक्त फ्रूट खातो. दुधात तूड आली असली मिस्त्री तर काय करायचं? परवा एका घरी गेलो, कीर्तनाला थोडा उशीर होता म्हणून चांगला एक कर्तबगार पोरगा 25-26 वर्षाचा असेल. मला म्हटलं कीर्तनाला वेळ आहे, म्हटलं चला घरी जाऊन नाश्ता करून येऊ. म्हटलं अरे अचानक असं नाश्त्याला? चला म्हटलं घरी, लगेच कामाला लावतो म्हणे सगळ्यांना. माझ्या शब्दाच्या पुढे कोण नाही घरात. म्हटलं 2023 मध्ये असा नवरा? सध्या पाहुण्याला आपण चौकातच बसायला लावतो. हा बसा तिथंच, आलो चहा घेऊ आपण. घरी न्यायची हिंमत नाही राहिली आता. पूर्वी माणसं म्हणायचे घरी या, हॉटेलची भीती वाटायची, पैसे लागतील. आता कोण घरी या म्हणत नाही, तिथंच चौकात बसा, चहा पाहिजे तर तुम्हाला. आता पैसे जाऊ द्या पण बायकोला वैताग नको. तर चला घरी. खरंच घरात गेलो. अहो टीव्हीची बटन पटापट ऑफ. महिला मंडळ कामाला लागलं, पोरं पुस्तकं उघडून बसले, जणू काय लादेन घुसलाय घरात. एवढी दहशत त्याची. आणि ते बसलं तिथं खाटेवर, त्याने पुडी काढली आणि माळायला लागलं ते. आणि माळता माळता पुन्हा मला सांगायला लागलं, महाराज एवढं सांभाळलंय बरं, लई पैसा नाही पण अजून गावात शब्दाच्या पुढं कोण नाही, घरात पण आपला शब्द डावलत नाही कोण, लटलट हालतात. आणि तेवढ्यात बाप आला पुढून. बाप आला आणि पटकन हात असे माग घेतले, असे माग घेतले हात. म्हटलं का रे? आत्ता म्हटलं घाबरत नाही, सगळे मला लटलट कापतात, माझ्या शब्दाच्या पुढं कोण नाही, सगळे मलाच घाबरतात. आणि आता बापाला तर बरे हात माग घेतले, घाबरले की? म्हटलं खोटं का बोलता? तो म्हटलं ओ महाराज, घाबरलो म्हणून नाही हात माग घेतला, आमचं म्हातारं लय हलकट आहे, आयती मळलेली लागती. अहो जर आता असे एकमेकांना जर मळून देत असतील तर कधी आमच्या घरात शिवराय जन्माला येतील, कधी संभाजी महाराज जन्माला येतील? काय पोराम पुढच्या पिढी पुढे करायचंच असेल ना तर माता मावल्यांना विनंती, तुम्ही रील्स नका पाहू पुढच्या पोराम समोर. खोटं खोटं काय ना त्यांच्या पुढे हरिपाठ करा, ती पोरं भाषणाला लागतील. कधी कधी ना इच्छा नसताना सुद्धा पुढच्या पिढीसाठी चांगलं वागावं लागतं, चांगलं बोलावं लागतं, तेव्हा ती पिढी घडते. त्यांना दिसावं लागतं की आमचा बाप सकाळी उठल्यावर काहीतरी बसून वाचितो, आमची आई सकाळी बसल्यावर काहीतरी पुटपुटत राहते. आता तेच जर आईला पाहते सारखीच मोबाईलवर आहे, ते बाप घरी आला का म्हणते फोन द्या. पोरं फोनला काय ऍडिक्ट झाले, आई बाप झाले ना ऍडिक्ट. परवा जेवता जेवता, आता जेवता नाही तर फोन ठेवावा का नाही, ते मोबाईल मध्ये पाहायचं घास खायचं, मोबाईल मध्ये पाहायचं घास खायचं, मोबाईल मध्ये पाहायचं घास खायचं. अहो माझ्या डोळ्यासमोर किडूक खाल्लं त्याने. बरं मला नाही रावलं, म्हटलं अहो थुका किडूक आहे, मला हसत म्हणतो नाही महाराज म्हणू का असं. मी किती विचित्र आहे तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत. मी त्या वाढणारीला विचारलं भाजीत मनुके टाकले का, ती म्हटली आमच्या घरात मनुकेच नाही. मग म्हणतो गेला असेल चुकून. सगळे ही जी अशा पद्धतीने जर चालत राहिलं कशी पुढची पिढी घडाल. म्हणून तुकाराम महाराजांचं मागणं बघा किती गोड.
हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच दे का पांडुरंग देवा जन्माला घालायचं असेल तर भगवत भक्ताच्या घरात जन्माला घाल का तिथं आमचं जीवन समृद्ध होईल. परवा एका घरी गेलो त्यांनी 3 वर्षाचं पोरग डायरेक्ट कोंडून ठेवलं पलीकडच्या खोलीत. येऊ द्याय ना घरात. ते दरवाजा वाजवायचं त्याला कळालं कोणतरी आलंय ते जास्त वाजवायला लागलं. पाहुणे आल्यावर पोरं जास्त नखरे करतात. ते जास्त वाजवायला लागलं दाड 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 वाजवायला लागलं. मी म्हटलं का का त्याला कोंडून ठेवलंय उघडा की दरवाजा. म्हटले महाराज तुम्ही जाईपर्यंत उघडू शकत नाही. म्हटलं का दरवाजा उघडला तर आमची इज्जत जाईल. म्हटलं का अहो काय नाही महाराज त्या दिवशी तिचं माझं जरा भांडण झालं आणि रागाच्या भरात मी तिला माकड तोंडे म्हटलो. त्याने ते ऐकलं आणि जो दिसल त्याला आता तो माकड तोंड्याच म्हणतोय. आणि चुकून आम्ही दरवाजा उघडला आणि तुम्हाला माकड तोंड्या म्हटला तर आमची काय इज्जत राहील. येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वाढ वडिलांचं पाहून पुढची पिढी घडणार आहे. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात बाबा तुम्ही ज्या संगतीमध्ये राहणार आहे त्या संगतीचे परिणाम तुमच्यावर होणार आहे. आज जो माणूस दुःखी आहे त्याचं एकमेव कारण तो दुःखी माणसाच्या संगतीत. गायाळाचा करता संग अंगी अंग माखावे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू जायचा. महाराज हिऱ्याच्या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे. ऐरणीवर ठेवलं वर्ण गानाचे गाव घातले ना हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी आणि तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. महाराज जातीवंत जो हिरा असतो ना तो जर ऐरणीवर ठेवला वर्ण गानाचे गाव घातले तर हिरा एक तर ऐरणीत घुसल किंवा गानात शिरर फुटणार नाही एवढा टणक आहे. पण महाराज म्हणतात एवढा जरी टणक असला हिरा तरी जर त्याला ढेकणाचा स्पर्श झाला ना तत्क्षणी त्याचं पाणी होतंय चुरावून जातोय. बास महाराज मी म्हणालो ना माणूस इतका मजबूत आहे तो इतर प्राण्यांवर मात करू शकतो. तो निसर्गावर मात करू शकतो. तो परिस्थितीवर मात करू शकतो. इतका टणक आहे एवढा कठीण आहे. पण चुकून याला जर दुर्जन रूपी ढेकणाचा स्पर्श झाला तर मग गावात लोक म्हणतात लय भारी चाललं होतं मागच्या 2-4 वर्षात संगत बिघडली पुन्हा वाटोळं झालं. म्हणतात का नाही म्हणतात. म्हणून माता भगिनींना आमची पोरगी ना तिच्या मैत्रिणी कोण आहेत ते तपासा मग तुम्ही ठरवा तुमची पोरगी काय होणार आहे. आमचं पोरग गावात बसायला जातं त्याचा मित्र कोण आहे मग ठरवा तुमचा पोरगा काय होणार आहे. आम्ही कोणात बसतोय उठतो मग ठरवा आम्ही काय होणार आहे.
तुमची संगत फार मोठी कारणीभूत आहे. तुकाराम महाराज म्हटले अवघ्या जगाला जर शोध कशाचा आहे तर सुखाचा आहे, पण माणसं संसारातच रमत राहतात. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पण सुखाच्या शोधात निघालेली काही संत देव पाहायला गेले. सुखरूप आईसा तुझा कोण सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारी खाजो. ज्यांना शाश्वत सुखाची प्राप्ती झाली त्या संतांच्या संगतीमध्ये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही देणे. का तुकाराम महाराजांच्या वाट्याला ती सगळी परिस्थिती आली. बायको अन्न करता डोळ्या देखत मेली. तुकाराम महाराजांचा अनुभव किती वाईट आहे बघा. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. दुःखी झाले ना, तापलो म्हटले म्हणजे काय, दुःखी झाले. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण बघा एवढे दुःखी झाले, चुकीच्या वळणाला नाही लागले. ठरवलंच असत तर पिऊन पडता आलं असतं देऊ गावात. काय आमचं वाट लागली म्हणून मग आम्ही बेवडे झालो. नाही महाराज, लोक पुन्हा मोडलेले संसार उभे करायला लागले. तुकाराम महाराजांनी त्यातून बोध घेतला की अरे हा संसार जर दुःखाचे चटके देण्यासाठी असेल तर मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. चालायला सुरुवात केली आणि आळंदीत येऊन पोहोचले. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज, मनते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानी यांचा राजा अलंकापुरी ते तुकाराम महाराज तिथं येत आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. करुणा भागतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत, आणि कायमी पतित कीर्तिवान. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. दुःख व्यक्त केलं ज्ञानेश्वर महाराजांजवळ की माऊली संसार तापाने तापलोय. माऊली म्हटले मी सांगितलं होतं ना संसार दुःख मूळ, मी बोललो होतो ना आधीच. ठीक आहे माऊली, आता म्हटले सुखी व्हायचंय, आनंदी व्हायचंय. आता माऊलींनीच मार्ग सांगितला, सर्व सुखाचे आगर आणि बाप रखुमा देवीवर. ते म्हटले अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारी काजो. अरे तो प्राप्त झाला की सुखाला काही कमी नाही. आणि काय तुकाराम महाराज विश्वास ठेवतात माऊलींच्या वचनांवर. दिन रजनी हाची दांदा, गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे. अंगी खेळे दैवत पंढरीचे. महाराज रात्रंदिवस परमात्म्याचा दावा केला आणि बदलले ना दिवस. जे तुकाराम महाराज म्हणत होते संसार तापाने तापलो, ते तुकाराम महाराज म्हणायला लागले सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आणि आनंदे निर्भर डुलत असो. जे तुकाराम महाराज म्हणत होते मी दुःखी आहे, ते म्हणायला लागले आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि आनंदाचे अंग आनंदाचे. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, सुखाचे वस्त्र घालतोय, आनंदाचे लाडू खातोय. अनु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. झाले व्यापक, झाले मोठे. आणि जेव्हा परमात्मा समोर उभा आहे, देव म्हणतोय मागा, काय मागायचं ते मागा. तेव्हा देवाशी जो केलेला संवाद आहे ना, तो म्हणजे आजचा अभंग आहे. देवाला म्हटले देवा कुठं तुझा तरी आम्हाला पत्ता वाता रे. तू आज म्हणतोय काय पाहिजे, पण तुझ्यापर्यंत जे पोचलो ना ते ज्ञानेश्वर महाराज, ते संतांमुळे पोचलो. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तुझा जो पत्ता आम्हाला सापडला, संतांचे संगती मनोमार्ग गती, आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंत सुखरूप आहे, पण त्याची प्राप्ती करायची असेल तर पाय संतांचे धरावे लागतात. तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा संतांच्या कृपेमुळे तुझी प्राप्ती झाली. आता तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे, त्यांच्याच संगतीमध्ये ठेव, म्हणजे तुझ्यापासून आम्ही लांब जाणार नाही. संगत बिघडली की काम बिघडतंय. मग त्यांच्या संगतीत राहिलो तर सुखापासून विनमुख होणार नाही. देव म्हटले असं ठीक आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. देवा दुसरं काही नको.
देव म्हटले मान्य, पटलं तुमचं तुकाराम महाराज. दुर्जनांच्या संगतीत गेलं तर वाटोळं होतंय, संतांच्या संगतीत आलं तर जीवन समृद्ध होतंय, सुखी होतंय. मान्य आहे, पण ती संतांची संगती तुम्हाला मी दिली तर तुम्ही त्यांच्या संगतीत करणार काय? वन्स मोर म्हणताय, वन्स मोर म्हणताय. शेवटचं होतं फक्त गायनाचे उडे सध्या जीवनाचा आनंद फक्त दोघच घेताय, दोघ. एक बेवडे आणि दोन निष्ठावंत वारकरी. आता काही म्हणतील मग आम्ही बेवडे हो पण वारकरी नाही म्हणा. त्यातली गंमत सांगतो अजून. जीवनाचा आनंद दोघ घेताय, मान्य आहे, खरं आहे. बेवडे आणि वारकरी त्यातला फरक सांगतो. बेवड्यांचा आनंद क्षणिक आहे, कसा ते पण सांगतो. परवा आमचा एक मित्र प्याला रात्रभर डीजे पुढं नाचलो. पॅन्ट फाटली फाटू दिली, शर्ट फाटलं फाटू दिलं, अख्खा वल्ला झाला तो. आता कशाने ते विचारू नका, पण तो अख्खा वल्ला झाला आणि तिथंच पाडला तो. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला उठवलं, काय म्हटलं रात्रभर इथं पाडला तू? तो म्हटला पडलो बर का बापू, पण मजा लय आली. बेवडा. पण सांगू तुम्हाला, त्याला एक रात्र आनंद भेटल, पण पुढच्या 5 वर्षांमध्ये डॉक्टर म्हणणारे दारू पिऊन तुमचं लिव्हर गेलं, तुम्ही काहीच दिवसांचे सोबते. म्हणजे दारुड्या माणसाचं वर्तमान कदाचित चांगलं असू शकतो, भविष्य वाईटच आहे. बघा, क्षणिक सुखासाठी संपूर्ण भविष्य अडचणीचं आहे.
बेवड्याबरोबर कोण व्यवहार करणार नाही, हे त्याच्याशी कोण व्यवहार करेल म्हणतात. बेवड्याला कोण इलेक्शनचं तिकीट देणार नाही, त्याला कोण तिकीट देणार. बेवड्याशी कोण सोयरीक करणार नाही, त्याच्या घरात कोण पोरगी देणार. बघा, आज सुख भेटल पण भविष्य अडचणीच आहे. आणि दुसरे मी सांगितले, निष्ठावंत आमचे वारकरी आज तर आनंदात नाचतात हो, पण उद्या मेले जरी ना तरी गावात आलेला कीर्तनकार काय म्हणतो माहितीये का? तुका म्हणे एका मरणेची सरे अन उत्तमची उरे कीर्ती मागे. वारकऱ्याला ना तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. त्याचं या भूमंडळात म्हणजे मृत्यू लोकात पण त्याला मानच आहे आणि वैकुंठात पण स्वागताला संत उभेचे. मग आता तुम्ही ठरवा बाबा, बेवडा व्हायचं का वारकरी व्हायचं, आपलं काही म्हणणं नाही. शेवटी काय ज्याला त्याला स्वातंत्र्य. नाही तर उद्या एखादं पोरग म्हणाल महाराज म्हटले दोघच जीवनाचा आनंद घेतात, बेवडे वारकरी. मग आता ठरवा बाबा, घेतात मान्य, पण टिकतो वारकऱ्याचा, बेवड्याचा आजपर्यंत कधी टिकला नाही, पुढं कधी टिकणार नाही. तुकाराम महाराज म्हटले संतांच्या संगतीत मला सुख वाटतंय. देवाने विचारलं संतांच्या संगतीत करणार काय? तुकाराम महाराजांनी गोड उत्तर दिलं, मी गाई गाये नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने. ते म्हटले मी त्या संतांच्या संगतीमध्ये पावल्या खेळल, नाचल, उड्या मारल, गात जागा आणि प्रेम मागा विठ्ठला. मी उड्या मारल, गाईल, नाचेल, आनंद व्यक्त करेल. आणि कोणतं काय? आपुलिया छंदे, मी आपल्या छंदामध्ये नाचल. मग महाराजांना विचारलं तुमचा छंद कोणता आहे? या रे नाचू प्रेमानंदे आणि राम नामाची या छंदे. तर वारकऱ्याचा छंद कुठला आहे? तर राम नामाचा छंद आहे. तो भगवंताच्या भजनामध्ये नाचतो, गातो, उड्या मारतो. आणि सांगू तुम्हाला, जो जो रामाच्या छंदात नाचला ना त्याचा वर्तमानही सुधारला आणि भविष्यही सुधारला. आणि जो जो रामनामाच्या छंदात नाही नाचला त्याचं वाटोळच झालं. उदाहरण मी सांगायची गरज नाही, तुम्हाला पाठ आहे. अहो राम म्हणजे काय महाराज? अहो बाळघरात जन्माला आलं ना तरी आपल्याकडची लोक म्हणतात भगवान श्री रामचंद्रांच्या कृपेनं आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं. झालं का नाही? बरोबर. ते बाळ मोठं झालं, कीर्तनात जरी उभं राहिलं ना, त्याला कीर्तन जरी करायचं म्हटलं तरी सुरुवातीला काय म्हणावं लागत? रामापासून रामकृष्ण हरी. म्हणजे सुरुवात कुठून आहे? रामापासून. म्हणजे त्याला जीवनात पण रामाचाच गजर करावा लागतो. आणि सांगू तुम्हाला, ते मेलं ना तरी काय, राम नाम सत्य है. मग जन्माला आला तेव्हाही राम आहे, जगतो तेव्हा पण राम आहे, आणि मेल्यावर पण राम आहे. तर काय हरकत आहे? भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. काय हरकत आहे म्हणायला महाराज? अभिमानानं म्हणा ना तर जय श्री राम. काहींकडून झाल्या चुका, पश्चाताप करा. आता झालं गेलं, गंगेला मिळालं, आता पश्चाताप करा. खरंच अजून सुधरा, आता तरी सुधरा. अजून वेळ हातातून गेलेली नाही. भले भले प्रायचित्त करायला लागले. तुम्ही कधी करणार आहे? भल्या भल्यांनी प्रायचित्त केलं आणि रामाचा झेंडा घेतला हातात. तुम्ही आम्ही कधी प्रायचित्त करणार आहे? 1992 साली तेवढा काही काळ बदललेला नव्हता, तेवढा काही काळ विकसित झालेला नव्हता, सुधारणा नव्हत्या, दळणवळणाची साधनं नव्हती. तेव्हाचा धर्मनिष्ठ तरुण, रामाचा कट्टर भक्त मिळेल त्या गाडीला हात देत 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 पोहोचला. कुठं तर अयोध्येत पोहोचला.
आणि जिथं माझ्या रामाचं देऊळ होतं ते देऊळ उद्ध्वस्त करून जिथं मशीद उभी केली त्या मशिदीवर चढला आणि दगडा धोंड्यानं हातोड्यानं घानानं ती मस्जिद उद्ध्वस्त केली. आणि तुम्हाला आम्हाला सांगायला झालं की आमचा आजा कारसेवक होता, आमचा चुलता कारसेवक होता, आमचा मामा कारसेवक होता. ती मशीद ज्यांनी पाडली त्यांना कारसेवक म्हटलं जातं. पण कदाचित तुम्ही आम्ही तेव्हा जन्माला आलेलो नसू, तेव्हा आम्हाला रामाचं महत्व कळालेलं नसेल, आमचा देव किती मोठा आहे आम्हाला समजलेलं नसेल, आम्ही नाही त्या सेवेमध्ये सहभागी होऊ शकलो. गेला काळ बदलू, गेला काळ, त्याच्यावर कोर्टात खटले चालले, केसेस चालल्या, वाद प्रतिवाद झाले आणि तिथं रामचंद्र प्रभूंचंच मंदिर होतं आणि भविष्यात सुद्धा तिथं रामचंद्र प्रभूंचंच मंदिर असलं पाहिजे असा ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला. राम भक्तांचा विजय झाला आणि 2020 साली देशाचे पोलादी पंतप्रधान, धर्मनिष्ठ, राम भक्त सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन केलं. पण तेव्हा एक प्रॉब्लेम होता महाराष्ट्रात तेव्हा कोरोना होता. कोण होता? कोरोना होता. आणि महाराष्ट्रात कोरोना असल्यामुळं राम भक्तांना तेव्हा आनंद व्यक्त करता आला नाही. भूमिपूजनाचा आनंद उत्सव त्याला साजरा करता आला नाही, कारण तेव्हा महाराष्ट्रात कोण होता? कोरोना. आणि मग सगळ्यांनी घरातच फोटो ठेवले आणि घर बसल्या बसल्या आपली होईल तशी पूजा केली आणि भूमिपूजनाचा सोहळा पार पाडला. तो उत्सव पण आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा नाही करता आला. पण आता काहीच दिवसांमध्ये एक तारीख येते, 22 जानेवारी 2024. त्या दिवशी शेकडो वर्षांचा वनवास संपवून तंबूतला रामचंद्र प्रभू भव्य अशा मंदिरात विराजमान होणारे. आता तो दिवस तुमच्या आमच्या हातातून जाता कामा नये. पुढच्या पिढ्यांना अभिमानानं सांगता आलं पाहिजे की ज्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हा आम्ही आमच्या गावात दिवाळी साजरी केली होती. हे पुढच्या पिढ्यांना अभिमानानं आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांनी पण अभिमानानं सांगितलं पाहिजे आमच्या बापानं रामचंद्र प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत झाली तेव्हा दिवाळी साजरी केली. पुढची पिढी चुकू नये असं म्हणता कामा नये. आमच्या थेरड्याचा राम मंदिराला विरोध होता. पुढच्या पिढ्या चुकून पण असं म्हणता कामा नये आमच्या थेरड्याला राम मंदिराशी काही घेणं देणं नव्हतं. आमचं थेरड म्हणायचं मंदिर बांधून काय होणार आहे. अशा शिव्या आपल्याला पुढच्या पिढीकडून जर खायच्या नसतील तर आता 22 जानेवारी 2024 सगळी कामं बाजूला ठेवायची, दारापुढं सडे टाकायचे, रांगोळ्या घालायच्या, फुलांच्या सजावटी करायच्या. सरपंच तुमचा धर्मनिष्ठ आहे, मंदिरांवर लाईट माळी पाहिजे. आणि गावात 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू रामचंद्र अयोध्येत गेले तेव्हा जी दिवाळी साजरी झाली ती दिवाळी हिंदुस्थान आजही साजरी करतोय. आता 22 जानेवारीला 14 वर्षांचा नाही शेकडो वर्षांचा वनवास संपून भगवान श्री रामचंद्र प्रभू पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहे. आताची दिवाळी केवढी पाहिजे तुम्ही ठरवा. आताची दिवाळी पण तेवढीच भव्य पाहिजे, तेवढीच दिव्य पाहिजे, तेवढीच आनंदाची पाहिजे. परवा एक जण मला म्हटलं महाराज राम मंदिर राजकीय विषय, मूर्ख आहे तो. मूर्ख नाही तो महामूर्ख आहे. राम मंदिर राजकीय विषय नाहीये. मग राजकीय लोक राम मंदिरावर का बोलतात? एका नीट ऐका म्हणजे कळल. राम मंदिर म्हणजे राजकारण नाहीये. धर्मनिष्ठ राजकारण्यांनी हिंदू धर्माची केलेली सेवा म्हणजे राम मंदिर आहे.
धर्मनिष्ठ हिंदुत्वाचा अभिमान असणाऱ्या राजकारण्यांनी लावून धरलेला प्रश्न म्हणजे राम मंदिर आहे. तुमच्या आमच्या धर्माची राखलेली बूज म्हणजे राम मंदिर आहे. राम मंदिर हा कधीच राजकीय विषय नव्हता, नाही आणि पुढेही राहणार नाही. राम मंदिर हा हिंदूंचा विषय आहे आणि आता तो विषय आपल्याला हिंदू म्हणूनच कडेला लावायचा आहे. हिंदू म्हणूनच पूजा करायची, हिंदू म्हणूनच गौरव करायचा, हिंदू म्हणूनच अभिमानानं मिरवायचा आहे. कोणतरी म्हटलं रामाचं भांडवल केलं जातंय, तू कर, ऐका लायकी तुझी. तो म्हणतो नाही वोटिंग प्रॉब्लेम होईल, मग मार. तुला जर आम्ही नकोच आहे, तू जर झालायच फितूर तर तिकडच घाल. आम्ही ठरवलंय आता, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि हिंदुस्थान टिकवायचं असेल ना पोरांनो, तर हिंदू म्हणून आपल्याला एकत्र यावं लागल. आम्ही जे व्यासपीठांवरनं जे आज ओरडतोय ना, त्याचं एकमेव कारण आम्हाला पुढचं दिसतंय. परधर्मीय लोक महाराज तुमच्या आमच्यात येतील, भाईचारा म्हणतील, सर्व धर्म समभाव म्हणतील, पण उठून गेले ना त्यांच्या त्यांच्या कारवाया चालू करतात. त्यांचा धर्म कसा वाढल, त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार कसा होईल यासाठी प्रयत्न करतात. आणि तुम्ही आम्ही आपापसात भांडत राहतो आणि बाकीचे लोक पोळ्या भाजून घेतात. आता तरी जागे व्हा. इथून पुढच्या काळात माळी, वंजारी, सुतार, कुंभार, मराठा, ब्राह्मण म्हणून आपल्याला विभागल्या नाही जायचं, तर इथून पुढच्या काळात हिंदू म्हणून एकत्र यायचंय. आज आमच्या तरुणाला जर विचारलं तुझी जात कुठली आहे, तर तो माळी, वांजारी, सुतार, कुंभार, मराठा, ब्राह्मण म्हणत नाही, तो म्हणतो मी हिंदू आहे. आणि बस तीच वज्रमुठ आपल्याला बांधून ठेवावी लागणार आहे, तर आपला हिंदुस्थान टिकणार आहे. बाकी सगळ्या धर्मीय लोकांच्या जोरात कारवाया चालू आहे. मला सांगा किती ख्रिश्चन लोक आहे हो आपल्या देशात, किती टक्के हो, किती टक्के ख्रिश्चन लोक आहे. पण बघा काल आहे ना, ते बारीक बारीक लेकर आहे ना, त्यांना सांता क्लॉज होऊन यायला लावलं होतं. काय संबंध आहे हो? आता उद्या दत्त जयंती, दत्त होऊन यायला लावायचं ना. सांता क्लॉज आमच्या पोरांना माहित नाही, काही संबंध नाही. का सांता क्लॉज होऊन यायला लावतात इंग्लिश मीडियमचे टीचर लोक किंवा तिथलं प्रशासन? कोणीतरी ते पेरतय वर्ण, कोणीतरी ते फोपवण्याचा प्रयत्न करतय की यांना ख्रिश्चन धर्माकडे कसं आकर्षित केलं जाईल. काय सांता क्लॉजचा काय संबंध आहे? का पोरांना मी काल पोरगच शाळेत नाही पाठवलं, घरीच राह म्हटलं, आराम करतो, आपल्याला शेती आहे. सांता क्लॉज करण्यापेक्षा मी त्याला बळीराजा करील. आपल्या धर्माशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. त्या टीचरला म्हटलं पाहिजे उद्या दत्त जयंती तुम्ही दत्त होऊन यायला लावा. ते नाही सांगायचं, ते शिकवायचं नाही. आपलीच लोक हे सगळं करायला, आपलीच लोक आहे. आम्ही किती प्रबोधन करणार? ती आईने पण मॅडमला फोन केला पाहिजे, काय संबंध आहे, कशासाठी करायला लावताय तुम्ही आम्हाला? किती पोरं आहे ख्रिश्चन धर्मीय तुमच्या शाळेत? हिंदूंच्या जीवावर शाळा चालवायच्या आणि पोरांना सांता क्लॉज होऊन यायला लावायचं, हे कोणी सांगितलंय? याचा एकमेव कारण आपल्यातले गांडू आहे, दुसरं काहीच नाही. आपले जे फितूर झालेले आहेत ना, ज्यांना धर्म कळाना, निष्ठा कळाना, आणि ह्या प्रवृत्तीमुळे देश पारतंत्र्यात गेला बऱ्याचदा. जो जो येतो धर्मस्थ तो जया, हा जो धर्माचं रक्षण करील ना तो पारतंत्र्यात कधीच जाणार नाही. तुकाराम महाराजांनी सगळं गमावलं, प्रॉपर्टी गेली, पैसा गेला, प्रतिष्ठा गेली, पोरं बायको वाताहत झाली, पण एक गोष्ट मात्र कमावली, धर्माच्या धर्म मात्र कमावला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. अहो सगळं गमावलं पण धर्म कमावला. आणि आज तुमची आमची मानसिकता अशी झाली आहे, धर्म कुठेही जाऊ द्या, पैसा पाहिजे.
धर्म कुठेही जाऊ द्या प्रतिष्ठा पाहिजे, धर्म कुठेही जाऊ द्या पद पाहिजे, आधी धर्म आणि मग सगळं, या भावनेने जर देशातला माणूस राहील तर हा हिंदुस्थान कधीच पारतंत्र्यात जाणार नाही. फक्त धर्मनिष्ठता वाढली पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सगळं गमावतात, शरीराचा एक एक अवयव गमावतात, पण औरंगजेबापुढे लाचार होत नाही. हिंदू म्हणून जन्माला आलो, माझ्या बापाने आयुष्यभर हिंदुत्वाचं रक्षण केलं आणि मी माझा बाप हिंदुत्वासाठी जगला, त्या बापाचा पट्ट्या हिंदुत्वासाठी मरल, पण लाचार होणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्य संपवलं पण धर्माशी तडजोड नाही केली. त्या रक्तमांसात जन्माला आलेली तुम्ही आम्ही, ती वैचारिक ठेवण घेऊन जन्माला आलेलो तुम्ही आम्ही आहे. आजपर्यंत काय झालं सोडून द्या, पण उद्यापासून कपाळाला टिळा लावा आणि उभ्या जगाला दाखवून द्या आम्ही हिंदू आहे. अहो एखादं परधर्मीय घर राहतं पण अभिमानानं त्यांचा झेंडा बांगल्यावर लावितय. कधी कधी तर बांगला नसतो, झोपडी राहते, पण त्या झोपडीवर अभिमानानं झेंडा लावतय. मग हिंदूंच्या पोरांनी सुद्धा 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त घरावर लावलेला भगवा 365 दिवस कसा ठेवता येईल याचा विचार आता इथून पुढे करा. गावात आलं की नुसते भगवे झेंडे दिसले पाहिजे. जे धर्मांतरण करायला येतात ना काही एजंट, ते झेंडे पाहूनच रिटर्न गेले पाहिजे की नको बाबा इकडं नाही आपला टिकाव लागणार. आधी आपण धर्मनिष्ठ झालो पाहिजे. घरांवर भगवे झेंडे लावू, कपाळाला भगवे टिळे लावू आणि मुखामध्ये जय श्री रामचा गोष्ट ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, गायनाचे उडे आपल्या छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने. मोबाईल काढा सगळ्यांनी, मोबाईलच्या बॅटऱ्या चालू करा, चला कळू द्या जगाला सप्ताह किती मोठा झाला. करा मोबाईल सगळ्यांचे काढा, महिला मंडळाकडे लय फोन आहे मला माहिती, काढा सगळे, चाल सगळे मोबाईल काढा, बॅटऱ्या चालू करा मोबाईलच्या. क्या बात आहे विनोदराव, जिंकलो आपण, जिंकलो. काढा मोबाईल, महिला मंडळ मोबाईल काढा. आजीला सुनबाईने बॅटरी लावून द्या, नातीने आजीला बॅटरी लावून द्या. लावा. अरे बापरे, चंदनपुरी करायचे बंद. बघा भाऊ तो असलं ऍक्टिव्ह आहे का तो. आता सगळ्यांनी लक्ष द्या बरं का, बॅटरीवर आहे, इको नको. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ज्ञानेश्वर समस्त चंदनपुरी ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा विश्व माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, भगवान श्री पांडुरंगाच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना आज संपूर्ण मंडपाच्या वैभवात भर पाडण्याचं काम ज्या भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या रांगोळीनं झालं, ती रांगोळी जिनी कोणी रेखाटली असेल त्या दिदीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अच्छा, दिदी नाही तर दादाने ती रांगोळी काढलेली आहे आणि व्यक्तिगत माझ्या वतीनं दादाला मी 501 रुपयाचं बक्षीस देतोय. अशाच भगवान श्री रामचंद्रांच्या रांगोळ्या त्याने प्रत्येक ठिकाणी काढाव्या अशी विनंती करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय श्रीराम.